हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आय होप तुम्ही सगळे एकदम मजेत आहात आणि तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आजपासून मी एका नवीन सिरीजची सुरुवात करतो आहे. तर आज मी जे अहमदाबादमधले सगळे फेमस फूड जॉईंट्स आहेत तिथे एक एक विजिट करणार आहे. आणि आज माझ्याबरोबर जॉईन झाली आहे माझी बहीण स्नेहा. हाय. तर आज आम्ही दोघं मिळून म्हणजे जे अहमदाबादमधले फेमस फूड जॉईंट आहेत तिथे जायचा प्रयत्न करतो आहे आणि तिथलं आपण फूड बघूयात, ट्राय करूयात कसं काय आहेत ते सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहे. हाय गाईज, मी स्नेहा, अभिषेकची बहीण. सो आजच्या व्लॉगसाठी मी अभिषेकला जॉईन होत आहे. सो लेट्स एक्सप्लोर टुगेदर. सो गाईज, आपण अहमदाबादला आहोत तर जलेबी फाफडा तर खाल्लाच पाहिजे. सो आमच्या लिस्टवरची फर्स्ट जी प्लेस होती ती म्हणजे आश्रम रोडची फेमस ओसवाल फाफडा जलेबी. सो गाईज, तुम्हाला हे सगळं बघून नक्कीच तोंडाला पाणी सुटत असेल, पण आता सध्या मी माझी गरमागरम जिलेबी एन्जॉय करणार आहे. कशी असते आता जिलेबी? खूप मस्त. सो गाईज, मी आता फाफडा ट्राय करतो, बघूयात कसं आहे. आणि त्यांनी बरोबर कढी दिली आहे, फाफड्याबरोबर इथे कढी मिळते. खूप मस्त आहे. आणि तुम्ही अहमदाबादला आला आणि फाफडा नाही खाल्ला तर काय खाल्लं? सो गाईज, आपल्या लिस्टमधली सेकंड प्लेस ओसवालपासून हार्डली 5 मिनिट्सच्या वॉकवर असलेली दास खमन ही होती. 1922पासून सर्व करत असलेल्या या प्लेसमधली खमनची व्हरायटी बघून तुम्ही नक्कीच कन्फ्यूज होणार. जेव्हा गोष्ट येते गुजराती नाश्त्याची तेव्हा खमण, फाफडा, ढोकळा, खाकरा, पात्रा या सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजे. सो नेक्स्ट आम्ही आलो आहोत दास खमणला. पण आता या 3 गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत. एक तर पहिले सँडविच ढोकळा, त्याच्यानंतर आपण हे नायलॉन खमण ऑर्डर केले आहे आणि हे आहे नवताडचे समोसे. फर्स्ट ट्राय करतो आहे व्हाईट सँडविच ढोकळा. तर खमन म्हणजे एक खास गुजराती डिश आणि दास खमनमधल्या खमनचा सॉफ्टनेस आणि एक स्वीट टेस्ट मी एक ऑथेंटिक गुजराती डिश खातो याची नक्कीच आठवण करून देत होता. मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही अहमदाबादमध्ये आहात आणि तुम्हाला ऑथेंटिक गुजराती स्नॅक्स ट्राय करायचं आहे तर दास खमनला एकदा नक्की विजिट करा. सो गाईज, नेक्स्ट प्लेसला जायच्या आधी आम्ही एक क्विक स्टॉप घेतला चेअर्स आईस्क्रीम अँड पार्लरमध्ये. थिक शेक्स आणि आईस्क्रीमसाठी फेमस असलेली ही प्लेस अहमदाबादच्या म्युन्सिपल मार्केटमध्ये आहे. म्युन्सिपल मार्केटपासून थोड्याच डिस्टन्सवर नमकीन स्नॅक्स आणि खाकऱ्याच्या डिफरंट फ्लेवर्ससाठी फेमस असलेली इंदुबेन खाकरावाला ही आमची आजची लास्ट प्लेस होती. तो आपण इथे आतमध्ये आलेलो इथे इंदुबेन खाकरावालामध्ये. तर तुम्ही बघू शकता की इथे म्हणजे मी तर ऐकले पण नाही की एवढे सारे खाकऱ्याचे टाईप्स आहेत इथे. चॉकलेट खाकरा पण आहे इथे. असं म्हणतात की गुजरातीजच्या ब्रेकफास्ट, इव्हिनिंग स्नॅकपासून ते पिकनिक आणि फॉरेन ट्रिप्सपर्यंत खाकरा हा त्यांच्या बरोबरच असतो. या शॉपच्या ओनरशी बोलून मला असे कळाले की इंदुबेन खाकरावाला त्यांच्या हाय क्वालिटी आणि स्टँडर्ड्सच्या अश्युरन्समुळे सध्या 100पेक्षा जास्त व्हरायटीजचे फूड प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर आणि एक्सपोर्ट करत आहेत. सो आय होप गाईज की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.